नमस्कार, मी दीपाली किड्स पण आदित्य अधिराजमध्ये. तर 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. तर हा दिवस जगभरातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि महिलांच्या हक्कांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. तर आज येथे आम्ही देखील सर्वजण महिला दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. तर महिला दिनाच्या 2 दिवसानंतर आम्ही हा दिवस साजरा केला. तर कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये आलेल्या सर्व महिलांसाठी फनी गेम्स आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे नियोजन केलेले होते आणि येथे सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. तर महिलांना समान हक्क आणि संधी मिळाव्यात हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे. महिला घर आणि काम दोन्ही जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे सांभाळतात. या दिवशी महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला जातो. तर या दिवशी अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये, संस्थांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तर आमच्या गावच्या शाळेमध्ये येथे महिला दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे. अनेक महान महिलांनी देश आणि जगासाठी मोठे योगदान दिले आहे. महिला सशक्त झाल्या तर समाज आणि देश अधिक प्रगती करेल. त्यामुळे प्रत्येकाने महिलांचा आदर करावा आणि त्यांना समान संधी द्याव्यात. पूर्वी महिलांना शिक्षण, नोकरी आणि अनेक अधिकारांपासून वंचित ठेवले जात होते, परंतु आज महिलांनी शिक्षण, विज्ञान, क्रीडा, राजकारण आणि व्यवसाय अशा अनेक क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. तर महिला दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांचा सन्मान, समानता, महिलांच्या समस्या, आरोग्यविषयक समस्या आणि महिलांची सुरक्षा हा प्रमुख उद्देश आहे. अशा प्रकारे छान असे सर्वांनी मिळून एकत्रित येऊन महिला दिन साजरा केला. तर आई, बहीण, मैत्रीण आणि प्रत्येक स्त्रीला सलाम. महिला दिनाच्या माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा.